हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर आज म्हटलं चला संडे आणि मस्त माझा दिवस होता रोजच्या सवयीप्रमाणे. लवकरच उठलेली होती, लवकर फ्रेश झाली आणि मस्त हेअर वॉश करून चला म्हटलं 1-2 रील वगैरे करूया. आणि हेअर वॉश केल्यावर तर थोडी शायनिंग मारायलाच हवी, का नाही? कोण कोण सहमत आहे माझ्या मताशी? ज्या दिवशी आपण हेअर वॉश करतो त्या दिवशी नक्कीच आपल्याला खूप खूप भारी वाटतं आणि मला तर खूप भारी वाटतं त्या दिवशी. कारण की एरवी कसं आपण तेल वगैरे लावलेलं असतं, थोडं चिपकू असतं आणि मस्त पिऊ पण हे करत होते आणि ती बिना आंघोळीची होती. आणि आज आम्हाला मूव्हीला जायचं होतं. छावा मूव्ही, तो तर सगळ्यांना माहिती आहे. मग असंच माझा पटापट दिवस जात होता संडेचा. आणि माझा थोडा पेपर पण आहे, माझा पेपर पण आहे, त्याचा थोडा अभ्यास पण होता. आणि आमच्या वरात जात होते आणि ते कॉन्सर्ट होते, नाचत होते. तर मला खूप आवडलं ते आणि म्हटलं त्याला थोडी शूट देऊया आणि आपल्या खानदेशी गाण्यांवर तर कोण नाही नाचणार. ज्याला नाचता येत नाही तो पण नाचतं. आणि इतके छान ते नाचत होते. आणि मी थोडे पिक घेतले होते तिथं, त्याच्यामुळे ते तुमच्यासोबत शेअर करते थिएटरचे. आणि हो, मग तिथून आलो, थोडं बाहेर खाल्लं होतं. पण मग सकाळी मी इडली बनवली होती, त्याचं थोडं पीठ पण पडलेलं होतं. म्हटलं चला आता थोडी भूक आहे तर आप्पे करूया. आणि मग मी छान असे आप्पे बनवले. आणि एक असतं ते खानदेशी गाणे, म्हणजे आपल्याकडचे अहिराणी गाणे, जे कोणी नाचता येत नाही ज्याला, तो सुद्धा नाचायला लागतो. आणि असं काही नसतं की परफेक्ट स्टेप यायलाच पाहिजे. आपले खानदेशी गाणे लावले म्हणजे सगळ्यांना आवडतात आणि आवर्जून सगळेजण पार्टिसिपेट होतात, नाचतात, मनाला म्हणजे पूर्ण एन्जॉय करून घेतात. आणि मला ते खूप आवडलं, म्हणून म्हटलं चला शूट घेऊ आणि तुमच्यासोबत शेअर करू. बघा, इडलीचं पीठ पडलेलं होतं, त्याचं मी आप्पे बनवते. आणि काही न टाकलं, फक्त थोडं मीठ टाकलं त्याच्यामध्ये आणि पाणी टाकलं, ॲड केलं आणि आप्पे बनवून खूप छान झाले होते. आणि कसं लहान मुलांना हे द्यायला छान असतात, म्हणजे मिरची वगैरे टाकली ना तर ते मुलांना खायला पण नाही जमत, म्हणजे तिखट लागतं. त्याच्यामुळे मग मी बिना मिरचीचे वगैरेच केलेले होते आणि खूप छान लागत होते. आणि अशाने कसं पीठ पण वाया जात नाही आपले, आणि त्याच्याने डबल आपले आप्पे पण होऊन जातात, इडली पण होऊन जाते उरलं पीठ तर. अशा पद्धतीने. आणि तुम्हाला ब्लॉग आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. आणि कमेंट करा कसा वाटला ब्लॉग तर. आणि त्या वरातीतल्या लोकांचा डान्स खूप छान होता, नक्की एन्जॉय करा तुम्ही पण. आणि आप्पे बघा किती छान झालेले आहेत. सो बाय.